PYQ सिरीज मध्ये आपण पुढील क्वेश्चन पाहणार आहोत. रामने 2000 रुपये दर साल दर सेकडा 5 दराने सरळ व्याजाने गुंतवले. श्यामने तेवढीच रक्कम त्याच दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली, तर 2 वर्षानंतर रामला श्यामपेक्षा किती रुपये जास्त विचारले. सरळ व्याज व चक्रवाढ झालेला आहे, म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ मधला त्यांनी फरक विचारलेला आहे. 2 वर्ष आहेत, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. 2000 आपल्याकडे मुद्दल आहे. 2000चे 5% जर काढले तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 20 100. पहिल्या वर्षी 2000 रुपयावर 100 रुपये व्याज, दुसऱ्या वर्षी 2000चे 5% म्हणजे 100 रुपये व्याज, आणि चक्रवाढ मध्ये व्याजावरचं व्याज असतं 100चे 5%. 100चे 5% म्हणजे किती हो? 100 100 कॅन्सल, 5 रुपये. याचाच अर्थ या ठिकाणी किती काही संपूर्ण जे असतं हे असतं चक्रवाढ व्याज, आणि हे असतं सरळ व्याज, आणि इकडचा जो काय असतो सरळ व्याज व चक्रवाढ मधला फरक असते. म्हणून 5 रुपये काय असेल आपला सरळ व्याज व चक्रवाढ मधला फरक आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. धन्यवाद.